आज चौथ्या टप्प्यातील प्रचार सभांचा शेवटचा दिवस आहे। रवींद्र धंगेकर यांनी एक मोठा आरोप केलेला आहे। पुण्यामध्ये आज सुद्धा ट्रकनं ढिगभर पैसे आलेत। मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हा मोठा आरोप केलाय। पुण्यात किती पण महायुतीचे नेते आणि मंत्री आले तरी सुद्धा पुणेकर जनता शून्य आहे असं म्हणाले रवींद्र धंगेकर यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना विजय मिळवता आला आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच काँग्रेसने थेट त्यांना खासदारकीची उमेदवारी देखील दिली। गेली महिनाभर मी पुणे शहरात फिरतोय। वाड्यावरच्या असतील, सोसायटी असतील, सार्वजनिक ठिकाणी जे पुणे शहरात काही वास्तू असतील, ह्या सगळ्यांना मी महिन्याभरात भेट दिली आणि मी 30 वर्ष पुण्यात काम करताना हा माझा पुणे शहरामध्ये संपर्क हे सगळ्यांना माहिती। देवेंद्र फडणवीसांनी ज्या वेळेला त्यांनी आश्वासनं दिली, मग त्यांनी आश्वासन काय दिली तर मी मुळशी टाटा धरणाचं पाणी आणून 10 वर्षापासून पुण्याला सांगतात, मतं घेत आहेत। आज मराठा समाजाला 40 दिवसामध्ये आरक्षण देऊ हे बोललेत, मी नाही बोललो। पहिल्या कॅबिनेटला देऊ, धनगर समाजाला देऊ, ओबीसीला देऊ। आज ढोरासारखं ह्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये चिरडण्याचं काम केलं। जरांगे पाटलाची SIT लावली। ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करताना हा महाराष्ट्र विसरलेला नाही आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।